कृती बनवण्यासाठी मी इकडे घेतलाय ब्रेड, त्याच्यानंतर मी घेतलाय हा ब्रेड तळून घ्यायचा आहे, दूध घेतलंय, त्याच्यानंतर इलायची पावडर, कट ड्रायफ्रूट पावडर, साखर, घी, त्याच्यानंतर मी कस्टर्ड पावडर दुधात मिक्स करून घेतलं आणि कॉर्नफ्लोअर. आता मी इकडे पॅन गरम करत ठेवलाय. पॅन मध्ये मी 1 वाटी साखर घेतलाय, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकतात, जसं ब्रेडला लागेल तसं आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे. त्याच्यानंतर मी त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आपल्या पाकाच्या हिशोबाने पाणी आपण घ्यायचं आहे आणि मग ते मिक्स करून पाक होण्यासाठी ठेवून द्यायचं. ब्रेड फ्राय करण्यासाठी मी इकडे कढाई घेतली आहे. कढाईमध्ये 1 वाटी मी तूप घेतलं आहे, तुमच्या ब्रेडच्या हिशोबाने तूप घेऊ शकतात. आता मी यात ब्रेडचे तुकडे घालून फ्राय करून घेतो. हे आपले ब्रेडचे तुकडे फ्राईज झालेले आहेत. आता इकडे मी साखरेचा पाक थंड झालाय, त्यामध्ये मी ब्रेड सर्व बुडवून मिक्स करून घेतो. आता एका फ्राईंग पॅन मध्ये मी दूध घालून घेतो, त्याच्यात मी 1 वाटी साखर घालतो. आता यामध्ये मी कस्टर्ड पावडर दुधामध्ये जी मिक्स केलेली ती घालतो आणि हे सर्व मिक्स करून घेतो. आता यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लोअर घालतो आणि थोडीशी इलायची पावडर घालतो. फ्राय केलेले ब्रेड मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढतो आणि त्याच्यानंतर आपण जे कस्टर्डचं जे मिक्सचर बनवलेलं ते मी ब्रेडवरती घालतो. यावर मी कट केलेले बदाम घालतो.